उद्या आहे रक्षाबंधन आणि नारळी भात झालाच पाहिजे की नाही. आणि रक्षाबंधन सोबत आपली नारळी पौर्णिमा. तर असा फडफडीत आणि दाणेदार भात कसा करायचं ते बघूया. तर त्यासाठी काय केलं, 1 वाटी तांदूळ घेतला, 2-3 पाण्याने स्वच्छ धुतला आणि पाणी घालून 10 मिनटं भिजू दिला. तांदूळ भिजला 10 मिनटं. नंतर कुकरमध्ये घातले 2 चमचे तूप, तुपावर घातलं 2 मिरे, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, काही ड्रायफ्रूटचे तुकडे पण घातले. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. गार्निशिंगसाठी काजू घातले आणि अर्धी वाटी खोबरं घातलं. मस्त खरपूस भाजून घेतलं. गॅस अगदी मंद ठेवा किंवा बंद केलात तरी चालेल त्यावेळेस. आणि नंतर तांदूळ घातला. तांदूळ घातल्यावर गॅस सुरू करून तांदूळ चांगला परतवून घेतला. 3 वाट्या पाणी घातलं, अर्धी वाटी साखर घातलं, चिमूटभर मीठ घातलं. गोडाचा पदार्थ आहे ना, मीठ घातल्यावर छानच होतं. मी थोडंसं फूड कलर घातला, हे ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी चालेल. आणि आता झाकण लावून कुकरच्या शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बरं. अगं बाई, आपला फडफडीत दाणेदार भात